मुनिवर, तुम्ही म्हासेला बानू ही इंद्राची मुलगी आहे हे सांगितल्यामुळे नको ते परिणाम घडले आहेत। आता पुढे काय हा मोठा कठीण प्रश्न आहे मुनिवर। देवा, माझ्या वचनाने काय अनर्थ घडला आहे याची मला कल्पना आहे, पण आता माझ्या शिष्येला मला वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे। नारायण नारायण। महाराज, आज तुम्ही कसं काय हात येणं केलं सा? आधी डोळे पुस बानू। आज मला तुला जे सांगायचे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। मुनिवर, आता अजून काही विपरीत घडणार नाही याची काळजी घ्या। होय देवा, परंतु आत्ता बानूला वस्तुस्थिती काय आहे हे सांगितले नाही तर तुम्हाला भेटायची वेडी आशा तिचे मन सैरभैर करून सोडेल। महाराज, अहो काय सांगाय आला सा? सांगताय ना? बानू, मी यापूर्वीही तुला सांगितलं होतं की श्री खंडेराय तुझ्याशीच विवाह करण्यासाठी जेजुरीहून निघाले आहेत। इतकेच नव्हे तर ते तुझ्या आजूबाजूला आहेत। पण आज मला तुला असे सांगायचे आहे की श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी ज्या कठोर प्रसंगांना तुला सामोरं जावं लागत आहे तो खडतर काळ अजून संपलेला नाही। महाराज, मी नाही समजले, तुम्हाला मला नक्की काय सांगायचं आहे? म्हणजे मला तुला असे सांगायचे आहे की श्री खंडेरायांशी तुझा विवाह होण्यास अजून मोठा कालखंड जायचा आहे। 12 वर्षांचा कठोर वनवास संपल्याखेरीज तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह होणे शक्य नाही। पण तिचे उत्तर काय होते? आपण त्याच्याविषयी नको बोलूया। पण मला ऐकायचे आहे की ती काय म्हणाली ते। त्यांनी मला जन्म दिला आणि टाकून दिलं, त्यासनी माझं देव शिक्षा करते। आणि त्यासनी हे बी सांगा का म्या करीन तर देवाशीच लगीन करीन, म्या 4 पावलं मागं जायची नाही। पित्याने मृत्यूसाठी सोडून दिलेली रानात राहणारी अनाथ मुलगी म्हणून मी तिला सहानुभूती दिली, पण तिला त्याचे काहीच मूल्य नाही। आतापर्यंत मी ह्यांना दोष दिला, पण हे इथून निघून जायला सर्वस्वी कारणीभूत ती बानूच आहे। तिने खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, पण तिला ठाऊक नाही की ही माणसा काय आहे। देवी, शांत व्हा। नाही, तिला विसर पडला आहे की मी या साम्राज्याची सम्राज्ञी आहे। मी श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहे। तिने केवळ माझा प्रस्ताव नाकारलेला नाही तर तिने माझा अवमान केला आहे। देवी, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया आणि बाणाईचं काय करायचं ते पाहूया। येतो। थांबा, सगळे तिला बानू म्हणून ओळखतात। एकमेव तुम्ही आहात ज्यांच्या मुखातून मी बाणाई हा शब्द ऐकला आहे, असे का? कारण भविष्याच्या गर्भात हेच संबोधन लिहून ठेवले आहे। येतो मी।